जांभळा 70 रुपये भाव, पेरू 50 रुपये भाव. चिंबोऱ्यावाले इथं आले. चिंबोऱ्याचा धंदाच नाही होत, चिंबोऱ्याचा धंदाच नाही होत म्हणून या धंदा करायला आली. ते पण जेजुरी. हे गाईज सर्वांना सर्वप्रथम सुप्रभात. आता सकाळ झालेली आहे. आता आपण दर्शनाला चाललो आहे खालती. पाया पडून घेऊ, नंतर नाश्ता असेल ते पण करून घेऊ. ठीक आहे, चला. आपला ओमी शेठ काय बोलशील? आता पदयात्रा करत चाललो आम्ही गडाजवळ देवळाचं दर्शन घ्यायला. खंडोबा देवाचं मस्त दर्शन घेऊ मस्त, आणि खाली येऊन मस्त फिरत राहू आम्ही. आजचा दिवस आहे अख्खा, नंतर रात्री आम्ही निघू तुळजापूरला जायला. आता दर्शनाला चाललोय. पाया पडून येऊ, नंतर आज पूर्ण दिवस फ्री राहील. थोडा टाइमपास पण होईल, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि आपल्यासोबत आपली मम्मी, मोठी मम्मी आहे. एक नाका बोलते मला मम्मी बोलते, माझं लक्ष नाही. हाय गाईज, आता आम्ही चाललो देवदर्शनाला. चला आता दर्शन घेऊन. आणि आपल्यासोबत आहे नवीन देवळामध्ये दर्शनासाठी चाललो आम्ही. आणि आपला पदयात्रा चालक मालक पायी चाललो. बरं चला चला. तिथून सुद्धा असं पाय पडून गेलेले आहे. भांडारा कोण काय भांडारा एक होता. हा ते तिथं आतमध्ये काकाला नंतर घेऊन जा. काही माणसं आता दमली, थोडी बसली ना. आता एवढा अजून आलो. आता थोडं वरती जायचं. तुम्ही काय बोलला? 2 शब्द बोल. काहीच आता आलेलो आहे त्या दर्शनाला. पाया पडू तर रांगेत चाललो आहे. आणि सलमान आपल्यासोबत काय 2 शब्द बोलणार आहे. ओमी चला. चला काही आता दर्शन झालेलं आहे. आता मस्त खालती जाऊ, नाश्ता करून घेऊ. नाश्ता करायला नाही, आपल्याला तिथं जावं लागेल. कांदा पोहे घेतलं काय नाश्ता करायला? ते खाल्या हॉटेलला बोलतोस काय?
बघा सेवा किती चालू आहे बघा. सेवा करूंगा तो मेवा मिलेगा. नाही तर घरात जाऊन जोड पडत दे शिव. बघा जयेशला काल बघला मी, बायको आईली पुढं पुढं पलात बायकोला घेऊन, असे काय लक्ष नाही. तर मी बोलू तो थांबला. नंतर नंतर आईला मम्मीला घे. मी बोलू तवा. आंबे जांभळा 70 रुपये भाव, पेरू 50 रुपये भाव. दुकान बंद काय घेतला तुमचा? हा. चीज 50 रुपये भाव. चिंबरेवाले इथं आले. चिंबरचा धंदाच नाही होत म्हणून या धंदा करायला आलोय. ते पण जेजुरीला हा? गाव सोडून जेजुरीला आलोय. आई आता आलो आपण आपल्या हॉलवरती, निसर्ग हॉल. चला आता नाश्ता करू आपण. आलो आता हॉलच्या इकडे आपण. आई आज वट पौर्णिमा आहे. चला आता पिवाला रेडी. चला काय आता जाऊ आता मस्त वरती आपल्या रूम वरती आणि आपले बॅटिंग करायच्या. काय रे माझी बहीण पण दिसेल तशी. कशी लग्न. चला कधी कचरा बाहेर हे बघला तुझी बायको कधी येणार आहे? बायकोला नावाचे पेटून जावं लागते. काय पेटव ना. वारा किती आहे. अरे पंखा चालू आहे वरती जा तसाच. आपला पंखा चालू करतो नाही. काम पडत. काय बोलशील आज? काय बोलू मला, आज काय आहे? आज चांगला उपवास आहे आमचा खंड. बारक्या काल नाचा होता ना तू, त्याला सांग. आता आपले वहिनी काकी झाले वट पौर्णिमेचे पूजा करायला. आमची काकी काय बोलणार? वट पौर्णिमेचे पाय भरायचे. आमची वहिनी काय बोलणार तुम्ही? बोल सगळ्या भेटलं इथं. सगळी तयारी झाली. भेटला इकडे. आणि ज्याच्यासाठी चालेल तो कुठे? तो झोपलाय. ती वटाची पौर्णिमा पाय भरायची नंतर कोणची नवरीची. तू काय बोलशील? बोल ना तो काय नाही घालून सांग ना. काय नाही करणार. चहा नाही पाणी नाही, जोपर्यंत नवऱ्याची पाय नाही पडायची तोपर्यंत काय नाही खायचं. पाणी पियायचा मला काय दुपारची हे आवली जा जा जा. हाय करा जा बरं. नंदीच्या नंतर पाय चप्पल
ते आंबट त्यांचं इथे काय नाही गे ते बाई आंबा चालवलं सत्यवतंच सावित्रीम यम चावा हवाय सावित्री नर्मदा दुःख संसार गौरी लक्ष्मी प्रभा त्वमेव जगन्माता सर्व पूजा होते पहिले काय पाहिजे सुट्टी तो गाईड आज आहे खिचडी तू काय घेते ते नका दाम जेवायला ही कोणची शाखा आहे मटकीची मटकीची आणि ही नारळाची चटणी ही मटकीची शाख आणि इथे बघा तुमची जवळ कोण आहे ही कोण आहे तुमची हा ही माझी सुनस ही माझी सुनस आहे लग्नाला सातवाला तीच होती माझी ही माझी सासू आज वटपौर्णिमा आहे सकाळी पूजा केली विष्णूसाठी काय मागला जन्म जन्म मला तोच पाहिजे अजून काय मागला जन्म जन्म मला तोच नाव भेटून गाईत हा आमच्या कानाचं जावं आहे मग जावं आहे जावंय नारायण दादाचा हे तो जावं आहे कोणची पोरगी करशील तुला काय पडलंय साक्षी जायची तुला काय पडलंय पोरगी बतवा लागलाय तो मामा तुझी पोरगी येत अरे तो पोरगी बतवा लागलाय आपल्या त्याला काय आता नाश्ता करायला घेतलाय ती सगळी भावंड उम्या काय बाबा कसं झालं कांदा पाहू एक नंबर आमचा आचार्य एक नंबर हा मग आचार्य दादा काय बोलतो आपल्या आचार्याचं काय स्वीट काय आहे आता हा आता काय बनवतो रे ग्रीभात बाबा आता आपल्याला ग्रीभात बनवणार आहे त्याची आपल्याला माहिती देतात येत दादा काय बनणार आहे ग्रीभात काय ग्रीभात कुठला भात अरे बाबा ग्रीभात रात्री पिलेली काही उतरली तुझी झोपायला जागा भेटली नाही अक्का हंगामा केला बोला डबल गोंडल बसवायचं कशामुळे गेला डबल गोंडल बसवायचं आहे कसं तू करणार मेंटल याची माझी सगळी झोप मोडली तुम्ही अरे हो. किरकिर मला मी व्हायला लागला हा, चिर. जेवलो मी आधी जेवलो मग मी रोशने आता किती चहा पिलो नाही करा सांग दोन झाले मी चहाच पिते बघी येऱ्या मिळतात तुझा नाश्ता हे म्हणा बोलतो तुला घे म्हणून किती जायचं हे पद्या. 42 मग आयबर ऋषीने घेतला बे तो जेदाला घेतलाय नाव नव्हतो घाल सांग मग त्याला घाल माग 350 काका भाऊ काय बोला तुम्ही बोला 2 शब्द बरा चालला आपला आराम म्हणजे हेलकोट जय मल्ला आता आल्यापासून आतावर कसं झालं आपलं कार्यक्रम एकदम छान झाला एकदम छान
आम्ही काय बोलणार? आता बस एवढाच. आता आज दुसरा दिवस. आज दुपारचं जेवण बघा काय आहे. पुलाव भात आहे पहिली पंगत. बाबू 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 काय काय केलेलं आणलंय. यो बाय चालला आईशोप हे काय इथलाय भाई जाम भूक लागली काय तुला. ए हॉटेलाशी खाऊन जायला बोलते. ए वर्षी बोलते हॉटेलाशी खाऊन जायला बोलते.
ठेवा सांगतो. Don't